तर झालं बघा सुरू आपलं काही ना काही. आता मात्र व्हिडिओ काढायला मागं पुढं बघणार नाही आता दादा काय करायले काजूच्या बिया कसं भाजायचं त्याला म्हणजे त्यात आतमध्ये काजू असतंय काही हो तो काय करायचं नेमकं त्याचं नेमकं टाकू टाका त्यात कुठं एवढा जाळ आहे पण लाकड आणतो कुठनं आणणार लाकडं तिथून बघून विचू काट्याचं ते इथूनच आणून ठेवलेले असतील ना लाकडं म्हटलं इथलेच तोडलेले तोडले गुलाबाई तोडून गेलेले बाकी चिरलेच नाही आई होती तेव्हा लागायची ते आता आम्हाला नाही लागत लागल कुठे गेला काय ना काही दादा मला तर दरवेळेस काही ना काही नवीनच ट्राय करायला देतात. इथं झाड आहे काजूचं हे काय ते तिथूनच काढलेले असतील. भरपूर हे करायचं काढायचं. चूल हातानच बनवलेली आहे. हो तुम्ही बनवलेली का आईनी कोणी ते काकूनी बनवले वाटतं मला नाही जमत. आपण बटाटे वगैरे भाजतोय तसं पूर्ण भाजावं लागतंय काय त्या बियांना स्फोट होतो बियाचा मग पळून जायचं इथून आपण जोरात नाही होत पण असं सापकन येतं ते आग सरका तिथून पोळल मग गॅसवर नाही भाजू शकत त्याला आपण तव्यावरती नाही. लय एन्जॉय केला राहते दादानं पण डान्स केलाय. आता तो व्हिडिओ तर येईलच डान्सचा म्हणा आणि मी माकडासारख्या उड्या मारत होतो ते आपल्याला जमत नाही इकडल्या स्टेप. म्हटलं आपण काही म्हटलं दादांनी काढलंय त्यांच्या मोबाईलमध्ये माझा एक व्हिडिओ त्यांना म्हटलं ते डिलीट करा दादा कोणाला दाखवू पण नका उगाच आतल्यात शर्मिंदा झाल्यासारखं झालं मला ते बघून. सगळे पाहुणे रावळे त्यांचं चालू आहे आंघोळ पाणी आणि आमचं चालू आहे काही ना काही खायचं करत. चहा खारी वगैरे खाल्लाय आता आम्ही. आता चालू आहे काजूच्या बिया भाजायला. माझा आवाज बसला असेल तसाच होतोय मला आणि गळा पण खरखर खरखर व्हायलाय. तुम्हालाच म्हणतोय दादा मी ते कसं काय काय माहिती मला रात्री वाटत होतं काही खाण्यात बदल आलाय काही की आपल्या नाही का पाणी ना तसं झालं तिथल्या ते तो जारचं पाणी असतं ना ते जरा प्रॉब्लेम होते काम असतं. उठा मग तो स्फोट होईल होतं ना आवर खूप असलेला तिकडे नाही ना उलट. आमच्याकडं असं काय फळं फिळं खात पण नाही ते आंबा वगैरे तसली फळं. मागच्या वेळेस तुम्ही ते कोण वगैरे दिलेला तसले काय ते नसतात पण ते दिलतं बघा वहिनींनी काय त्याचं नाव ते म्हटलं नाही का उकडून हां करांदे ते कसं गोड नाही लागत पण उपासाला खातात. हां मग आमच्याकडं ते कोणाच्या नरड्याच्या खाली उतरलंच नाही बळबळ थोडा थोडा पीस खाल्ला सगळ्यांनी. आम्ही त्याला बटाटा उकडतो तसाच उकडून घेतला मग नंतर साल वगैरे काढली. बघ झाला की स्पॉट म्हणजे आपला पदार्थ तयार झालाय. असं काढतात काजू आतमधून
स्फोट ठुडुम ठुडुम. बघा स्फोट झाला स्फोट. म्हणलं काय बनवू काजूची बी. ताईंना वाटलं काय की हा दादा कुठं बडबडत उभारलाय म्हणून. येडाला नाही. हा एकटाच बडबडलाय काय. काय मला वाटलं दुसरं काही तुम्ही बोलत होते ना, म्हटलं इकडे काय बनवताय मी ते बघायला आली. का बोललो ना मी तयार होतंय, म्हटलं बापरे काय बनवताय, म्हटलं इकडे असं. हे आमच्या ताई जळगाव. जळगावच्या. हा असे खूप सारे पाहुणे ते आम्ही वेगवेगळ्या भागातून जमा झालोय. मी तुळजापूरकर, ह्यांनी जळगावकर, लांब लांबून. रत्नागिरीचे पण आले कोकण. होय ते प्युअर आपण आम्ही कारखान्याचा धूर पूर्ण गावात आम्ही चळकवला आता. म्हणजे पूर्ण गावात समजलं की आम्ही काजू बिया भाजतोय. किती पावर आहे बघ ना. बघा एअर असेल ना आतमधलं ते असं जळून जायचं, नाही तर ते राखच व्हायची. काही जळून जातात. जाणारच की. ह्याचा सुगंध देखील येतोय ह्या धुराचा. काय भानगड. असेल आतमध्ये पोळल. खराब झाले. काजू जळाले आमचे. हातावरच मारून घे चाल दादा. तो पण जळाला काय. नाही आहे. म्हणजे विक्रीसाठी ज्या वेळेस येतात त्याच्या आधी अशीच प्रक्रिया केली जात असेल. ते कसे मशीनने काढतात. हा ते मशीनच काढत असतील. कधी एवढे एवढे काजू त्यांनी भाजत बसतील ना. ते काहीतरी असेल त्याच्यासाठी सिस्टम. म्हणजे ते निघत असते. खावा. हे बघा अखेर आमच्या मेहनतीचं फळ भेटलं आम्हाला. मेहनतच घेतली की धुरात दादांनी. हे असं मऊ मऊ असतं, सॉफ्ट लागायलंय. पण ज्यावेळेस आपण घेतो बाबा तेव्हा तर हे कडक असतं. म्हणजे पुन्हा वाळवत असतील याला असं काढून. एकदम मस्त. बस खावा तुम्ही. नाही लगे. बस. अरे आहेत ना एवढं. ओरिजिनल आहे ते. गरम आहे. खूप मस्त टेस्ट लागायले. ते असं भाजून नाही काढत दादा. बरोबर ते काहीतरी मशीनने काढत असते. चला या तुम्ही पण काजू खायला. हा व्हिडिओ आता इथंच थांबला. आम्ही ह्या व्हिडिओत मस्त फळ खाल्ला. कोणता. काजू. संपले आपल्या झाडाला लागले होते तेवढे. बघू असं आहेत का. चप्पल तुला नाही जमणार. माझा पाय किती मोठा आहे. कुठं चाललात तिकडं.
हापूसच असेल दादा एवढा आणि मोठा. हापूस असा गोल असतो मोठा. होय अरे बापरे किती मोठे हे आहे. बघ. कमी आहेत झाडाला कमी. लागलेले पण मोठमोठे आहेत. हम्म. ते तिथं तर अर्ध्या किलोचं एकच आहे. हा ना. कमी आहेत. गेल्या वर्षी अजून 150-200 होते. कमी आहेत पण मोठमोठाले आहेत. हे कच्चं नाही टेस्टी लागत ना, पिकल्यावरतीच टेस्टी लागतं. आपले गावरान जास्त. हं? आंबे नाही जास्त आहे 25 पेक्षा. ते तिकडे वरती पाल्यात आहे ना त्यामुळे दिसेना तुम्हाला. ते काय मोठमोठे दिसतात. मी तर आत्ताच मला नाही दिसलं कालपासून.